आतापर्यंत कोणत्या मंत्र्यांना भाषण ठोकून काम केलं? मित्रांनो, माझा जर पॅनल निवडून आला ना, तुमच्या गावाला हमेशा कॅनल आणीन. काचा कॅनल आणि पॅनल नाही, हा काना झाला मतदान दिलं होतं त्यानं, पॅरलेस झाला आता. आता व्हिडिओ कसं कधी शूट करता तुम्ही? मी कधी करतोय माहिती आहे मी नाही व्हायरल झाला तरी टाकीत राहतो, झाला तरी टाकीत राहायचं. लोकांना काय होतंय, लोकांच्या याच्यावर जर आपण आपली इच्छा जर लोकांच्या मनावर ठेवली ना, तर आपली इच्छा कधीच पूर्ण होत. आपली इच्छा आपल्या मनानुसार ठेवायची. आपल्याला वाटलं ह्या टायमाला पोस्ट करायचा, कोणी म्हणतं सकाळी 9ला करा, दुपारी 1ला करा, 12ला करा, टाइम असतो 12ला करा, आणि रात्री सायंकाळी 6ला करा, नाहीतर मग 8:30च्या दरम्यान करा, नाहीतर रात्री 9ला करा. तसं काही नाही राहत. आपल्याला वाटून तेव्हा दणका उडून द्यायचा, असं माझं म्हणणं आहे. हा, बाकी ह्या लोकांच्या मागं नाही लागायचं. तुमचं गोष्ट आहे, तुमचा आनंद आहे, तुम्ही लुटायचा. तुमच्या आनंदाचा भाग तुम्ही ठरवायचा. लोकांनी मला मी काम केल्यावर लोकांना आनंद येईल का? लोकांना तर काही मग वाकडे, लोकांना आनंद येत नाही. 2 शब्द लोकांसाठी. बॉर्डर 2चं गाणं निघलंय तरी लोक म्हणजे आता वरुण धवन, तो कोणता आपला काय नाव त्याच्या वडिलांचं, तो त्याचा वडील डायरेक्टर आहे, काय नाव आहे? धर्मेंद्र. नाही, वरुण धवनचा वडील इतका भारी डायरेक्टर आहे का तो त्यांना कुली नंबर 1, पहिला गोविंदा बरोबर पिक्चर, हिरो नंबर 1, आंटी नंबर 1 हे असे पिक्चर दिलेले हिट. त्याच्या वडच माझं नाव होतं, त्याचा वडील असा डायरेक्टर, त्याचा तो पोरगा आहे. आता वरुण धवन कोण चुकला असेल त्याच्यामध्ये, नसन इमोशन जमलं त्याला. डेव्हिड धवन का? हा, डेव्हिड धवनचा पोरगा तो. आणि हा फक्त गांजा हाणणाराचा पोरगा आहे. मला हे म्हणायचंय, याचा बाप चिलीम लावून तालीम करायला सांगतो त्याला. काही एवढी जर्शी आवला ते आता जिम का लावल्या माहिती, इंस्टाग्रामला बॉड्या पाहिल्या लोकांच्या. मग अगं एवढं ऐका मी काय सांगतो, त्या भजे पाव खाणाऱ्याला मला सांगायचं, 4 दिवस गेला, थोडी पंप वाटत ती बरं का, बॉडी पंप नाही, हवा मारली पाहिजे त्या मागून, पंप वाटत ती बॉडी. 4 दिवस गेला आणि पंप वाटत ती बॉडी, आणि एकदम पंप का आता संप झालाय तुझा. म्हणून मला हे सांगायचंय, लोकांना बघून जो करतो तो सक्सेस होत. लाख मोलाचा संदेश, लोकांना बघून करू नका, आपल्या मनाचं करा. मी बाया बरोबर व्हिडिओ टाकी, इंस्टाला तुम्ही पाहिले असतील, बाया बरोबर सुद्धा माझा व्हिडिओ आहे. ते नाही का रशियन ते यायचं पण तुम्ही लोक टाकून, लोक म्हणून बाया बरोबर म्हणून मी तरी मुलगी बरोबर माझा व्हिडिओ चलो ना सदा शिवगुमनी. आपला काल्पनिक दुनिया आहे ती. कोणती दुनिया आहे? काल्पनिक, म्हणजे आपण विचार मनानं केलेली काल्पनिक दुनिया. आपला रिअल जिंदगीशी संबंध नाही. हा, ते म्हणते तरी तुम्ही बाई बरोबर पटलं नाही बा, आणि यांना 4 ठेवेल पहिले जमीन वापेल, आणि आता गावंड्याच्या हाताखाली तो आपल्याला म्हणतो नाही, काय करावं बा तुम्हाला. म्हणून मला एवढंच म्हणायचंय, माझ्या मनाचा आनंद आहे, मी बाई बरोबर टाकील, नाही तर कोणाबरोबर टाकील. माझ्या बायकोला प्रॉब्लेम नाही, तुला काय होतं? लक्षात येते का तुमच्या? म्हणून माझे असेच कॉमेडी व्हिडिओ राहत्या. लोकांचं काम आहे ते नाव ठेवायचं. काय होतंय, तुम्ही ज्यावेळेस व्हिडिओ बनवता ना, ते नावं ठेवणारच. त्यांचा असा नेम आहे का जे काम तुम्ही करताय जे त्यांना जमत नाही. मला सांगा, मंत्र्याचा पोरगा हिरो, नाव नाही घ्यायचं आपल्याला, पंतप्रधानाचा पोरगा हिरो आला पाहतो, आऊत करायचं पोरगा म्हणतं व्हिडिओ म्हणजे बोगस आहे. हा, मुळा लावायचा आणि या पर्याकून ठोकून घेतला का, हा चालला रोट्या खाऊन घरी, रोट्या मारायला, शेवभाजी रोट्या. हा, मी नाही का आता रोट्या मारून आलो. बरं, रोट्या ट्रॅक्टर हाकायला गोट्या होता, अशा गोट्या मोकळ्या होत्यात. मग हा, नाही राहू दे. म्हणून आपल्या येड्यांना हे सांगायचं, तुम्ही म्हणते ना हसा, आपल्याला एकच गोष्ट आहे, आपला पोरगा जर आपल्या जगाविरुद्ध जर वागायला लागला बा. आता पहिली परंपरा काय होती, मुलांना नोकरीला लागावं आणि नसत घरची शेती सांभाळावं, बरोबर, शेती सांभाळावा आणि काहीतरी डेअरी, काहीतरी पोल्ट्री असा उद्योग व्यवसाय करावा. पण आता सोशल मीडिया जशी आली तशी मी पाहिलं भंगारांचे बंगले झालेत. हा, भंगार जे लोक होते ते आधी गटरीत पडेल होते, आता तेच आपल्याला म्हणतात चल सेल्फीला वेळ नाही. हा, पहिले त्याला गुल्फी खायला नव्हती, आता तो सेल्फी देत नाही. म्हणून आता तो पाहिला ना तुम्ही, क्रिश काय गाणं सुने का, सांगा पावर कुठली आहे ती? सोशल मीडियाची. मी इकडे 10 एकर ऊस लावीत बसलो, तुम्ही मला 50 खाईन ऊसात पण व्हायरल होणार. हा, सोशल मीडिया मध्ये पावर आहे, जिंदगी रातोरात बदलती. तुम्ही चालू द्या जळक्यांचं. आणि मेन गोष्ट सांगतो, बोलू का? हा, आता मेन गोष्ट जी सांगतो, तुम्ही म्हणता लोक नाव ठेवतात, तुम्हाला कोण नाव ठेवणार? गावचे पहिले, दुसरे नातेवाईक, भाऊबंधू, हेच लोक नाव ठेवणार. हे ते पुरे काय, मला अशीच म्हणतो ते. जेव्हा टायमिंग मी नाचायचो, इकडं तिकडं उड्या हाणायचो, नांगराला मारायचो, सटाकले बरं का ते. हा, सटाकले ते. आता आहे ना, काही दिवसांनी त्याला गोळ्या चालू होणार आहे. आता माझ्या तर गोळ्या नाही, पण आता मला जेव्हा भेटायला येते तेव्हा तोंड वासून पाहतो, तुझ्या गाड्या आहे का?
मग गाड्यान तू वड बिडे आता पेटव कोसाळ खालती. म्हणून भाऊ असंच म्हणतो ते, आज मला लाखोच्या आत येत, लाखो लोक भेटायला येतात. कारण का नावं ठेवणाऱ्याला इग्नोर करून पुढं एवढा जायचं. आहे. आणि एक काम, नावं ठेवणारे काही खच्चीकरण करतात तुमचं. तुम्ही एखादा घोडा पळत असला ना, त्याला कसं आपण लगाम ती कळवा घालतो, त्याला गावठी भाषेत कळवा म्हणतात, पाय बांधतो. हम्म. आणि घोड्याचे पाय बांधल्यानंतर घोडा काय पळू शकत नाही. नाही. मग तेच लोकांना लागत आहे, याचे पाय बांधले का हा मोठा होईल ना, याला लोक ओळखतील, याला युट्यूबकडून पेमेंट चालू होईल, मग हा गाडी घेईन, हा बंगला घेईन, मग मी तसंच राहीन बुवा चिनपाट्या. मग ते असे करतात. म्हणून सर्वांना पाठीमागं टाकून आपली जिंदगी, आपला मोबाईल आणि आपला रिचार्ज लोक गेले उडत. हम्म. हा, लोकांना काही नाही, फक्त बांबू ठोकून घ्यायचे मंत्र्याची, या 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 साहेब कसा बोकांडी, असा बोकांडी बसला, याला दिवसच गेले भाऊ. दिवस गेले 3 ठिकाणी शिजरणार, याला डॉक्टर घेणार. हा, असे लोक लागतात त्यांना. मला सांगा आतापर्यंत कोणत्या मंत्र्यांना भाषण ठोकून काम केलं? मित्रांनो, माझा जर पॅनल निवडून आला ना, तुमच्या गावाला हमेशा कॅनल आणीन. का तर कॅनल आणि पॅनलने हा काना झाला, मतदान दिलं होतं त्यानं, पॅरलेस झाला आता त्या गोष्टीवर. म्हणून बोलायचं काही विषय संपवायचा. रायमिंग बांध तुम्ही, रायमिंग. ओके, धन्यवाद. अनुभवला सपोर्ट करा बरं का चॅनल वरती, एवढंच विनंती करतो. तुमच्या चॅनलचं नाव सांगा. डीसीके एक्सपेरिमेंट. डीसीके एक्सपेरिमेंट. डीसीके एक्सपेरिमेंट. एक्सपेरिमेंट. हा, हा. तर मला काही इंग्लिश कळत नाही, एवढं सपोर्ट करा. आपल्या माणसाला सपोर्ट केला पाहिजे.